स्वाइन फ्लू के खिलाफ ब्रह्मास्त्र मिल गया है। स्वाइन फ्लू को खत्म करने का सबसे नया फॉर्मूला मिल गया है। भारत के एक बहुत बड़े कंप्यूटर साइंटिस्ट ने तैयार किया है ऐसा कैप्सूल जिसमें है स्वाइन फ्लू के पूरे 90 दुश्मन। एक एक दुश्मन स्वाइन फ्लू को खत्म करने के लिए काफी है। आपको सिर्फ घर में बैठकर यह कैप्सूल खाना है और स्वाइन फ्लू की छुट्टी तय है। लेकिन सबसे हैरत की बात यह है कि इस चमत्कारी कैप्सूल में कोई केमिकल नहीं है। इस कैप्सूल में मिला है गाय का खास दूध। ये सफेद कैप्सूल स्वाइन फ्लू की छुट्टी कर सकता है, लेकिन इस रामबाण कैप्सूल का असली राज छुपा है इसके अंदर। इस कैप्सूल के अंदर कोई केमिकल नहीं है, इसके बावजूद ये स्वाइन फ्लू का दुश्मन है। सवाल उठता है कि आखिर इस छोटे से कैप्सूल में ऐसा क्या है कि ये स्वाइन फ्लू का विनाश कर देगा। इस सवाल का जवाब हम आपको जरूर देंगे। यही डॉक्टर विजय भटकर जिन्होंने देश को पहला सुपर कंप्यूटर परम दिया था। डॉक्टर विजय भटकर का दावा है कि ये कैप्सूल स्वाइन फ्लू के खिलाफ ब्रह्मास्त्र साबित होगा, क्योंकि इसमें मिला है गौपीयूष। गौपीयूष यानी गाय का वो पहला दूध जो वो प्रसव के बाद देती है। डॉक्टर भटकर का दावा है कि गौपीयूष में 90 ऐसे घटक होते हैं जो स्वाइन फ्लू को भगा सकते हैं, यानी ये कैप्सूल में छिपे हैं स्वाइन फ्लू के 90 दुश्मन। बढ़ सकती है इसमें, तो उसका इफेक्ट किया जाए। बाद में देखा गया कि ये गौपीयूष इन्फ्लुएंजा के बारे में, इन्फ्लुएंजा लिंक्ड इलनेसेस ILI जो इफेक्ट है उसमें काफ़ी एकदम प्रभावी मानी गई है। तो ये स्वाइन फ्लू में प्रभावी हो सकती है, वो हमारा दावा था। तो हमने उसी फिर हमने ये कैसे तैयार किया जाए। इसे लेना भी बहुत आसान है। आपको सुबह, दोपहर और शाम बस एक एक कैप्सूल खाना है। बस ऐसे ही 10 दिन तक इस गौपीयूष वाले कैप्सूल को खाइए और स्वाइन फ्लू को हमेशा हमेशा के लिए भगा दीजिए। गौपीयूष का एक कैप्सूल सिर्फ स्वाइन फ्लू के खिलाफ ही नहीं बल्कि कई बड़ी बीमारियों में भी कारगर साबित हो चुका है। इस कैप्सूल की कामयाबी पर WHO भी अपनी मोहर लगा चुका है। ऐसे में डॉक्टर विजय भटकर और बाबा रामदेव जैसे आयुर्वेद के जानकारों के दिए उपाय ही स्वाइन फ्लू के खिलाफ ब्रह्मास्त्र है। की गौपीयूष हे एक प्रतिबंधक, एक अत्यंत महत्त्वाचा प्रतिबंधक असू शकतं। त्याचमुळे म्हणजे गायीची वास्तव जगतात त्याच्यामध्ये आणि तिची प्रथा होती, आपल्या इथे गौपीयूष प्राशन करण्याची प्रथा होती। मग ती पुढे लुप्त झाली आणि आम्हाला ते साड्याचे हे जे काऊ कोलोस्ट्रम जे इंग्रजीत म्हटला जातो आणि गौपीयूष ज्याला संस्कृतमध्ये म्हटलं जातं त्याचं प्राशन केल्यामुळे होतं। या सर्व गोष्टीमध्ये असे इंटिग्रेटेड प्रोटोकॉल आम्ही तयार केला आहे। नमस्कार, मी ऋषी देसाई। स्वाइन फ्लू रोखण्यासाठी गौपीयूष आकार घेत हे औषध लोकांसाठी उपलब्ध करून दिलंय। स्वाइन फ्लूमुळे सगळं जग धास्तावलंय। त्याचा प्रसार रोखण्यासाठी सरकारचे वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। हा आजार संसर्गिक असल्यानं स्वतःची काळजी घेणं हा उत्तम उपाय असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। मात्र या आजारावर आयुर्वेदिक उपाय शोधण्याचा प्रयत्न इंडियन फ्लूचा प्रतिकार करण्यासाठी गौपीयूष हा उत्तम उपाय असल्याचा संस्थेचा दावा आहे। स्पेसिफिक अँटीबॉडीज आहेत, अनेक प्रकारचे ग्रोथ फॅक्टर्स आहेत, ट्रान्सफॉर फॅक्टर्स आहेत, इम्युनोग्लोबिन्स आहेत। अशा प्रत्येकाचं काय ॲक्शन्स होत आहेत ते रिसर्च झालेलं आहे याच्यामध्ये। त्यामध्ये तुम्ही कॅनॉट कम्पेअर टामी फ्लू आणि विथ दिस वन, इट इज जस्ट अँटीव्हायरल। यामध्ये दिस इज एनहान्सेस युअर एंटायर इम्युनिटी सिस्टम। गौपीयूष इन्फ्लुएन्झा सारख्या आजारात गौपीयूष हे प्रभावी रसायन असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आजार बरा होण्यासाठी 3 गोष्टी गरज असतात। एक म्हणजे स्वतःची प्रतिकारशक्ती आणि अवेलेबल मेडिसिन्स, या 2 गोष्टीच्या बरोबर मग इथं स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवायसाठी गौपीयूषाचा उपयोग होईल। गौपीयूष सध्या गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले। नमस्कार, मी जयराम। आपण पाहताय झी24 तास बातम्या, खास 24 तास। पुण्यात स्वाइन फ्लूनं पहिला बळी घेतला। सुरुवातीला या संदर्भातल्या बातम्या पाहूयात। पुण्यामध्ये सध्या एक पत्रकार परिषद सुरू आहे। पुण्यामध्ये स्वाइन फ्लू या रोगावर एक प्रभावी औषध, आयुर्वेदिक औषध शोधून काढण्यात आलंय। थेट आपण या पत्रकार परिषदेला जाऊयात। इंटिग्रेटिव्ह हेल्थ केअर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये वी आर एबल अँड वी आर इन द कॅप्सूल फॉर्म वी आर मेकिंग इट अवेलेबल। इट इज लाईक अशा प्रकारचे कॅप्सूल असतात त्या, आणि यू कॅन इट लाईक ए मिल्क पावडर। नथिंग, मी सांगितल्याप्रमाणे दिस सपोर्ट समवे, बट इट इज GMP मॅन्युफॅक्चर्ड इन द ब्रँड नेम ऑफ इम्युरिच इंटरनॅशनली ऑल्सो। त्याच्यामध्ये वॅक्सिन स्टडीज, वॅक्सिनची आणि याची जेव्हा कंपॅरिझन करण्यात आली तर दिस इज शोन इन द रिसर्च स्टडीज ऑल्सो की थ्राइस मोर इफेक्टिव्ह
than the available vaccines right now, which are for different strains. तर अशा संदर्भात सुरू जर खऱ्या अर्थानं मस्त आहे both ways. It is both ways. More preventive झाल्यानंतर त्या supplements मी सांगतो we are not saying that is in addition to this one, because this whole process will accelerate and enhance the recovery. Each case has to be seen, and particularly for the children, the susceptible group of रांगा लावल्या होत्या. दरम्यान स्वाईन फ्लूवर आयुर्वेदात प्रतिबंधात्मक उपचार असल्याचा दावा इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह हेल्थ केंद्रानं केला आहे. पुणे में स्वाइन फ्लू की जांच के लिए स्वाइन फ्लू का खौफ पसरा है, तो यहाँ की इंस्टीट्यूट ऑफ इंटीग्रेटेड हेल्थ के डॉक्टरों का दावा है कि उसके पास स्वाइन फ्लू पर रोक लगाने की दवा मौजूद है. संस्था के डॉक्टरों के मुताबिक उनके संस्थान ने गाय के पहले दूध से ही एक ऐसी दवा बनाई है जो H1N1 वायरस पर लगाम लगाने में कारगर है. 7,000 टेस्ट हुए, 7,000 रोगियों के व्याधियों पे लास्ट 18 महीने में काम चल रहा है. उसमें से जो 20% जो थे वो इन्फ्लुएंजा लाइक इन्फेक्शंस और इलनेसेस के बारे में था, और हमारे जो रिजल्ट्स उसमें आए कि वो जो एविडेंस बेस्ड रिसर्च जो सामने आया उसमें बहुत ही इफेक्टिव माना गया. इंस्टीट्यूट का कहना है कि संस्थान ने जो दवा तैयार की है उसे FDA की मान्यता प्राप्त है. FDA ने स्वाइन फ्लू में इस दवा का इस्तेमाल करने के लिए नमस्कार. संध्याकाळच्या महाराष्ट्र माझात आपलं स्वागत. स्वाईन फ्लूवर आता आयुर्वेदातही उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू झालाय. शास्त्रज्ञ विजय भटकर यांच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह हेल्थ केअर या संस्थेनं स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी आयुर्वेदिक उपचार सुचवलेत. गोपीयूष हे स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी प्रभावी औषध ठरेल असा दावा संस्थेने केलाय. भारतातही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोपीयूष असं काय म्हणजे गोपीयूष म्हणजे अमृत आहे, भूतलावरचे अमृत जे मानले गेले आपल्या ग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे की गोपीयूष हे जे आहे हे जर आपण वापरू शकतो याच्यामध्ये, याच व्याधीमध्ये नव्हे पण अनेक व्याधीमध्ये आपण करू शकतो, पण पर्टिक्युलरली इन्फ्लुएन्झासाठी आणि स्वाईन फ्लू ते फार इफेक्टिव्ह होऊ शकेल असं आम्हाला आमच्या रिसर्चने दाखवलं आहे. मित्रांनो, मी माजी सैनिक रांधव TK HAL ओझर मित्रांनो, 3 महिन्यापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता, ट्रक आणि मोटरसायकल माझी, आणि दोन्ही हात फ्रॅक्चर. या ठिकाणी ऑपरेशन वगैरे झालेलं आहे मुंबईला. तर 2.5 महिन्यापूर्वी हा जो उजवा हात जो दिसतो आहे त्या ठिकाणी ऑपरेशन झालेलं होतं. हात बिलकुल जाम, 24 घंटे इथं पट्टी काय करा समजत नाही. प्रत्येक जण विचारत होता हे काय 10 मिनिटं तिथंच माझे जायचे. टाइम इज मनी दोस्तो. आणि म्हणून 1 महिन्यापूर्वी मी आपलं कोलेस्ट्रॉल चालू केलेलं होतं, आणि 15 दिवसामध्ये ती पट्टी फेकून देऊन आज टकाटक हात मी तुमच्या समोर वर खाली करत आहे दोस्तो. हा माझा मुलगा आहे, 16 वर्षाचा आहे. त्याच्या पायाला भेगा झालेला आहे. तर मी साडीच्या दुकानात सेल्समन आहे. मला एक मुलगा आहे, आणि मी दुकानात काम करत असताना आमच्या शिडकोच्या ताई आहेत, त्या समोरच बसलेल्या आहेत, गोरेताई यांना मी सांगितलं की बाबा माझ्या मुलाला असा प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी सांगितलं की बा हे पुस्तक तुम्ही वाचा. तर ते गुरु किल्ली म्हणून जे पुस्तक होतं ते मी वाचलं, आणि वाचल्यानंतर 20 ऑगस्टला मी साताऱ्याला सरांच्या कन्सल्टिंगला फोन केला आणि सरांचा मोबाईल नंबर घेतला. त्याच दिवशी मी सरांशी बोललो होतो की माझा मुलगा असं. सरांनी मला सांगितलं की कॅनडा कॉर्नरवर रुद्रा हॉस्पिटल म्हणून हॉस्पिटल आहे, आणि डॉक्टर शैलेंद्र पाटील सरांनी असं मला सांगितलं. तर मी सांगितल्यानंतर ते पुस्तक माझ्या हातात आल्यावर मी विचार केला की जशी सुरुवात झालेली आहे तर स्टेप बाय स्टेप या पुस्तकाबद्दल आपण माहिती घेतली पाहिजे. तर मी ताईंना विचारल्यानंतर ताईंनी मला सांगितलं की डॉक्टर येतील, डॉक्टरांना तुम्ही इथं आमच्याकडे आल्यानंतर मी भेट घालून दिली. तर डॉक्टर श्रीधर गायधनी जे आपल्या समोर उभे आहेत हे आमच्याकडे आले. तर गणपती ज्या दिवशी आपण बसवला 23 तारखेला, त्या दिवशी मी या मुलाला 50 मीटर लाल कापड घेऊन दिलं, आणि यांनी 10-10 रुपये जमवून हे कापड विकलं. आमच्याकडे 1350 रुपये गोळा झालेले होते, आणि त्या 1350 रुपये 1300 रुपयाची बॉटल घेतली,
आणि सरांनी सांगितलं की याच्या वयाच्या हिशोबाने याला सकाळ दुपार आणि संध्याकाळ 3 वेळेस 2-2 कॅप्सूल द्या असं सरांनी सांगितलं. पण आम्ही बोर्डवर बघितलं तर थोडंसं आम्हाला 1-1 कॅप्सूल असं आम्ही वाचलं. तर मी सरांना नंतर म्हटलं आपण त्याला मी सांगितलं आपण विचारू आपली जी काही शंका असेल ते सर आहेत. तर 23 तारखेला अक्षरशः याच्या पायाचे म्हणजे भेगांतनं रक्त गळत होतं आणि आज रविवारच आहे. तर याच्या पायाला तुम्ही म्हणाल की कुठे असा तडा नाही. उन्हात उभं राहून आणि 1300 रुपये कमवले. 950 रुपयाच्या कपड्याचे आम्ही 1300 रुपये केले आणि आम्ही अतिशय गरीब आहे. म्हणजे मी सेल्समन आहे, मला पगार पण फार कमी. पण मी एकच सांगितलं की मी त्याचे पाय दाबायचो. तर तो म्हणे पप्पा तुम्ही म्हणजे मी तुमचे पाय दाबायला पाहिजे पण तू माझे पाय दाबतो. म्हटलं बेटा असं नसतं, काय वेळेला किंमत असते. पण तू चांगला झाला ना तर तोच आपला मित्रांनो, मगाशी मी सांगितलं ना जीवनाचा आनंद पैशात नसतो. मला वाटतंय तुम्ही माझ्या जीवनात जो काही आनंद मगाशी मी सांगितला अशी व्यक्तिमत्व भेटतात आणि जीवनातला आनंद द्विगुणित होतो. मला आणखी चांगला मित्रांनो, आज मी सगळे इथे जमा झालो आहे. तर मला जेव्हा सांगितलं गेलं की इथे एक प्रोग्राम होणार आहे, मला कधी म्हणजे अपेक्षा पण नव्हती की इतके लोक असतील इथे. म्हणून कदाचित मी उशिरा आलो. प्लॅनच्या म्हणजे जरा विस्कळीत झाला आहे प्लॅन. पण एकंदरीत हा जो प्रोडक्ट आहे जो डॉक्टर रमेश पाटलांना आपल्याला दिलेला आहे इम्युरिच, तर त्याचा मी वापर केलेला आहे आणि मला चांगले रिझल्ट्स मिळालेले आहे. उदाहरण तुम्हाला देतो, छोटे छोटे उदाहरण आहेत पण महत्त्वाचे उदाहरण आहेत. लेटेस्ट म्हणजे एक डायबेटिक फूड म्हणजे एक नॉन हिलिंग अल्सर म्हणून फिरत होते एक गृहस्थ आणि एंडोक्रायनॉलॉजिस्ट सर्जन सगळ्यांनी प्रयत्न करून बघितलं पण ते अल्सर काही हील होईना. आणि असंच ते आले इम्युनो डेफिशियन्सी म्हणजे जरा प्रतिकारशक्ती कमी आहे असं त्या डॉक्टरांना वाटलं. म्हणून आम्ही सगळे टेस्ट करायला लागलो. आलं ते रिझल्ट आलं पण तोपर्यंत आम्ही ते औषध सुरू केले. त्या व्यक्तीने स्वतःचं डोकं वापरलं आणि डोस कमी घेतलं आणि तो माझ्याकडे 10 दिवसांनी आला. जे 2 TDS म्हणतो त्यांनी 1 BD म्हणजे दिवसात 2 वेळाच घेतलं त्यांनी आणि ते घेऊनसुद्धा त्याची हिलिंग भरपूर झाली. 10 दिवसातच ते जे अल्सर दिसत होतं त्याच्यातला 70% हील झालेलं होता आणि नवीन हिलिंग टिश्यू येत होती. त्याचा अर्थ असा आहे की थोडं जरी घेतलं तर त्याचा परिणाम होतो असं नाही. पण कदाचित त्यांनी पूर्ण घेतलं असतं तर आपल्याला चांगला रिझल्ट दिसला असता. पहिलं उदाहरण म्हणजे हा डिफिकल्ट उदाहरण आहे. म्हणजे मेडिकल प्रॅक्टिसमध्ये जे प्रॅक्टिस करतात फिजिशियन वगैरे त्यांना माहिती आहे की डायबेटिक अल्सर असे लोक हील होत नाही. दुसरा नंबर म्हणजे अजून एक ह्या प्रकारचे आजार खूप कॉमन असतात. ITP म्हणतो, इम्युन थ्रोम्बोसाइटोपेनिक परफ्युरा, म्हणजे इम्युनिटी जास्त ॲक्टिव्ह असते, डिसरेग्युलेटेड म्हणजे ते नॉर्मल बॅक्टेरियावर अटॅक न करता पेशीवर अटॅक करतात, लाल पेशी किंवा पिवळी पेशी प्लेटेड पेशीवर. अशा पेशंटना खूप ट्रीटमेंट दिले जातात, स्टिरॉइड दिले जातात, शेवटी ते रिलॅप्स होतात म्हणजे परत आजार येतो. असे माझ्याकडे 2-3 उदाहरणं आहेत ज्याच्यात प्लेटेड काउंट मेंटेन ठेवण्यात इम्युरिचनी भरपूर मदत केलेली आहे. त्याच्यातले एक पेशंट उलट कॅलकटाची आहे, ते अजूनही फोन करून सांगते 3 लाख आहेत, डोस कमी करू का असं विचारतात. तर एकंदरीत या गोळींनी ऑटोइम्युन डिसऑर्डर ज्याच्या बाबतीत आपण विचार पण केलेला नाही त्याच्यात पण त्याचा रोल आहे. तिसरं जे मी करतो हेमॅटॉलॉजिस्ट म्हणजे रक्तातले कर्करोग किंवा रक्तातले सगळे प्रॉब्लेमचे स्पेशलिस्ट असतात. माझा अजून एक मुख्य भाग म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे. तर ट्रान्सप्लांटमध्ये एक कॉम्प्लिकेशन असतो ज्याला ग्राफ्ट वर्सेस होस्ट डिसीज म्हणतो. एक खूप कॉम्प्लिकेटेड इश्यू आहे ज्याच्यात कधीकधी 10 लाख 15 लाख असे खर्च होऊ शकतात. अशीच एक केसमध्ये ज्याच्यात ओरल GVH म्हणजे तोंडातले GVH झाली होती, अल्सर्स वगैरे होते, खाता येत नव्हतं. त्याला आम्ही हे वापरून बघितलं आणि 1 महिन्याच्या आत त्या अल्सरमध्ये 50%नी फरक पडला, तो खाऊ शकला. तर एकंदरीत या प्रॉडक्टचा केवळ कॅन्सर किंवा बाकी ह्याच्यात यूज असेल पण त्याच्याबरोबर बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाहीत
ते कदाचित रिसर्च किंवा आमच्यासारखे क्लिनिशियननी त्याचा सहभाग होऊन त्याला कदाचित इंडिकेशन म्हणतो वापर, त्याचे बरेचसे इंडिकेशन वाढून जातील. एकंदरीत ह्या प्रोडक्टला मी जॅकपॉट म्हणतो. जॅकपॉट म्हणजे तुम्हाला जे दिसतंय ते तर टिप आहे, आईसबर्गचा जो राहिलेला भाग तो खाली आहे, पाणीच्या खाली. तर कदाचित जेवढे लोक जास्त सहभाग होणार तेवढे आपल्याला फीडबॅक मिळणार, तेवढं आपलं प्रोडक्ट आपल्याला माहीत पडणार. असा आहे तो आपला हा प्रोडक्ट स्वतःचा मूल असं पकडायचं आणि त्याचे किती गुण आहेत हे आपल्याला शेवटी कदाचित 10 वर्षांनी कळेल. पण आजच्या दिवशी जे गुण आहेत ते महत्त्वाचे गुण आहेत, पण जे येणार आहेत गुण जे आपल्याला कळणार आहेत ते पण कदाचित आपल्याला सरप्राईज देणारच. तर एकंदरीत हा प्रोडक्ट मी जसं म्हणालो याला जॅकपॉट समजा आणि हातात घ्या आणि ह्यानी तुमचं जीवन आणि लोकांचं जीवन हा पूर्ण सुधारूनच जाईल. धन्यवाद.